आपल्या भेटीला येणार आहे. चला मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आफताब आणि आकाश गरत हे दोन सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत आणि त्यांना प्रति उत्तर देण्यासाठी पहिल्या षटकामध्ये राजू आल्यात. पाहूया काय घडणार आहे. पहिला बॉल, लेट्स सी. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल, खूप चांगली फिल्डिंग. हातामध्ये चेंडू आला नाही. पहिलाच बॉल, हातामध्ये चेंडू आला नाही. आला असता तर कदाचित एक गोष्ट नक्कीच पाहायला मिळाली असती, परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाहीये. मोरेगाव चॅलेंजर आणि त्यांच्या अगेन्स्ट यंगस्टार फुलपडा. पाहूया समोर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या दोन मध्ये 1-0 या आतापर्यंत कहाणी आहे. पुढचा बॉल. ओ यावेळी लेट कट केले चेंडूला आणि लेट कट करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 3 मध्ये 2-0. खूप चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करतायत. पाहूया काय घडणार आहे या मॅच मध्ये. या ग्रुप मधून खेळत असताना कुठले दोन संघ पुढे येणार आहेत उद्यासाठी ते सुद्धा पाहणार आहोत. पुढचा बॉल राजू, मोठा फटका, चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद. पहिला धक्का मोरेगाव चॅलेंजर या संघाला गॉन. थँक्यू टू से थँक्यू. पहा विकेट लवकर आली. विकेट लवकर येणं म्हणजे फार मोठं दडपण वाढण्यासारखं झालंय. आता या विकेटचा इम्पॅक्ट कुठपर्यंत जाणार आहे आणि जात असताना किती दडपण वाढणार आहे, किती मोठा पलटवार होणार आहे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल. हो यावेळी हलक्यातून सन्मान दिला चेंडूला आणि सिंगल झाले कंप्लीट. काय जबरदस्त सुरुवात. राजू सुपर स्टार्ट. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत. ड्राईव्ह केलं चेंडूला, लेट कट, पॉवरफुल, सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा, 4-1 टीम. लगातार 3 चौकारला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सोमनाथ यांच्याकडून. पाहूया पारितोषिक लागल्यात. आता ह्या पारितोषिकला बघत असताना आकाशची बॅटिंग कशा प्रकारे राहणार आहे, किती धावा येणार आहेत, दुसऱ्या ओव्हर मध्ये काय घडणार आहे. प्लॅन ए आतापर्यंत यंगस्टार फुलपाडाच्या बाजूने गेलाय, कारण पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या आणि त्याहून महत्वाचे एक विकेट आले. दुसरं षटक श्रेयस आणखीन एक अपकमिंग यंगस्टर रेडी आहेत. पाहणार आहोत 4-1. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर. येस, इट इज अ वाईड बॉल. वाईड बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 5-1. ओ यावेळी क्लीन बॉल, दांडी गोल, फलंदाज बाद. दुसरा धक्का मोरेगाव चॅलेंजर या संघाला. आकाश गरत बाद, गॉन.
नवीन फलंदाज आदर्श मैदानाच्या आतमध्ये आल्यात. दडपण वाढलंय, प्रेशर वाढलंय. 5-2 यापर्यंत कहाणी आहे. यावेळी लेट कट केलं चेंडूला आणि सहज सोपा रीतीनं सिंगल कंप्लीट झाले. सहा वर 2 या आतापर्यंत कहाणी आहे. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच अपकमिंग यंगस्टर, एका बाजूला याच गावाचे सुपुत्र चिराग मेहर, ऑन फील्डला आपण पाहतो त्यांना. 6 वर 2 पुढचा बॉल. ओ ये हुई ना बात, नो बॉल. येस, ओ माय गॉड. ओके, लाईन क्रॉस केली, चेक केलं जाणार आहे. येस, लाईनचा नो आहे, चेक केलं जाईल. विश नेटवर्क आमचे मनीष थोडे बिझी आहेत. केतन पाटील आपला सुनते की आपण मुख्यमंत्र्यावर स्थानपन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काटेपाडा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं हार्दिक स्वागत. जतीन तांडेल मंथन रिसॉर्टचे ऑनर केतन पाटील आपणा सर्वांना विनंती आहे की आपण मुख्यमंत्र्यावर स्थानपन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या नवापूर काटेपाडा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं. क्या लग रहा है भाई लोग? समीर क्या लग रहा है, आएगा? ओ इट इज अ नो बॉल. ये हुई ना बात, नो बॉल. आणि आता पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल असणार आहे. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच अर्जुन आणि त्याच्या सोबतीनं चिराग मेहर, आमचे दोन्ही ऑफिशियल पंच ऑन फील्ड आहेत. पाहूया फ्री हिटच्या बॉलवर काय घडतंय. 7 वर 2 पुढचा बॉल, फ्री हिटचा बॉल. ओ व्हॉट अ फील्ड, वा 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 वा, आउटस्टँडिंग एफर्ट. कटआउट स्पॅनरच्या जबल पास होऊन चेंडू जात असताना त्याला आतमध्ये आणलंय. ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत. फटका बरोबर गॅप मध्ये सजवला होता. ओ ये हुई ना उडता पंची, ये हुई ना बात. सुपर फिल्डिंग. आयुष होते त्या ठिकाणी. आयुषने स्वतःला झोकवून देत असताना जवळपास 3 धाबा बसवल्यात. 8 वर 2 पुढचा बॉल रेडी आहेत. ओ यावेळी प्ले अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत आहे. हलकीशी फ्लाईट आणि त्या फ्लाईटने केलं होतं बीट. अडचणी वाढल्यात, दडपण वाढलंय, प्रेशर वाढलंय. एक मोठा ब्लास्ट येणं गरजेचं आहे. तुमची मॅच अजून संपलेली नाहीये. समीरने या स्पर्धेमध्ये खेळ जो काय केलाय, 4 बॉल झाले, तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. आता इकडून तुम्हाला कमबॅक करायचं आहे, इकडून पलटवार करायचा आहे. 8 धाबा धावपल करतेयत. 8 वर 2 पुढचा बॉल. यावेळी हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सहज सोपा रीतीने सिंगल कंप्लीट झाले. पहा दोन्ही यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आदर्शचा सुद्धा खेळ खूप चांगला राहिलाय, समीरचा खूप चांगला खेळ राहिलाय. परंतु या 2 खेळाडूंना पाहत असताना आतापर्यंत यंगस्टर फुलपाड्या संघाने जो काही खेळ केलाय, अपकमिंग यंगस्टर सर्व खेळाडू आहेत, तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू आला, फेकी झाले. हो, रनिंग बिटवीन द विकेट त्याहून क्विक होती आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धावपल करते 10 वर 2. डीजेला ऐकूया आणि लगेच बोलूया. केतन आपण या. आपला सुनते की आपण मुख्यमंत्र्यावर स्थानपन्न व्हा. चेतन तांडेल आपला सुनते की आपण सुद्धा मुख्यमंत्र्यावर स्थानपन्न व्हा. आपला हार्दिक स्वागत या नवापूर काटेपाडा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं. चला आता खरी मजा येणार आहे. तुम्हाला हाफ चान्सेसला फुल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आता या षटकाला मोठं करावं लागणार आहे.
ही आले संधी. मोरेगाव चॅलेंजर काय इकडून पलटवार करतील का? पलटवार जर नाही केला तर तुमच्याकडे दुसऱ्या इनिंग मध्ये ज्या वेळेला तुम्ही याल त्यावेळेला तितक्याच्या धावा नसतील. लो स्कोरिंग मॅच बनू शकते. त्यासाठी पॉवर प्लेला फार मोठं करावं लागणार आहे. ही आले संधी. पाहूया काय घडतंय. आयुष आल्यात. पहिला बॉल समोर हलक्या त्याने सन्मान दिलाय. सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. आतापर्यंत जो खेळाडू या नवीन हंगामामध्ये खेळत असताना जबरदस्त फॉर्म मध्ये आहे त्या समीरला थांबवलंय. इतकी पॉवरफुल बॉलिंग यंगस्टार फुलपाडा या संघाची राहिले. पुढचा बॉल मोठा फटका ऑन साइडला. खूप चांगली फिल्डिंग. खूप चांगली फिल्डिंग. सिंगल झाले कंप्लीट. यंगस्टार सर्व यंग खेळाडू आहेत सर्व. आणि अंडर 20 अंडर 22 चे खेळाडू आहेत. परंतु जो काही खेळ केलाय ना तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. आउटस्टँडिंग बॉलिंग आणि आउटस्टँडिंग फिल्डिंग. पाहूया काय घडतंय. समोर खेळायचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू आला नाही. हातामध्ये आला नाही. या हाफ चान्सेसला तुम्हाला फुल मध्ये कन्व्हर्ट करावं लागणार आहे. तरच तुम्ही या मॅच मध्ये पुढे जातील. मॅच मध्ये ऑलरेडी पुढे आहात. मोमेंटम यंगस्टारच्या बाजूने आहे. परंतु तुम्हाला या हाफ चान्सेसला फुल मध्ये कन्व्हर्ट करावं लागणार आहे. बाउंड्रीज येणं गरजेचं आहे. धाबा येत नाही आहेत. धाबा वेगाने बनवाव्या लागणार आहेत. 13/2 या आतापर्यंत कहाणी आहे. 3 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. आदर्श ऑन स्ट्राईक. आदर्श एक मोठा ब्लास्ट येणं गरजेचं आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. फेकी चालय. फलंदाज बाद. रनआउट चेंडू पण आदर्श बाद. तिसरा धक्का मोरेगाव चॅलेंजर या संघाला गॉन. चला मॅच कडे वळणार आहोत. नवीन फलंदाज जया स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आल्यात. ओ प्ले ऑन मिस. आणखीन एक डॉट बॉल. विकेट नंतर डॉट. 13/3. चेंडूचा खेळ झालाय 5. शेवटचा बॉल. पॉवर प्लेला सुद्धा पॉवरफुल बनवलं. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग. ड्राईव्ह केलं चेंडूला. ताकद नव्हती आणि सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. दाबा दाबलकावरती 14/3. या ऐकूया डिझेल आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये बोलूया. चला शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पाहूया या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये काय घडणार आहे. पहिला बॉल कडक स्ट्रोक. वा. याची सर्वजण वाट पाहत होते. याचा संघर्ष पहिल्या बॉल पासून सुरू होता आणि तो मोठा ब्लास्ट. चौकार. 4 धाबा. थँक्यू 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 थँक्यू. बॅट मधून आवाज पहा चिराग. जबलपासून तुझा आवाज आलाय. कडक कडक स्ट्रोक. इतकी ताकद लावली होती त्याला. लावणी गरजेचं आहे. धाबा बनवावे लागणार आहेत. पाहूया 18/3. पुढचा बॉल. आणखीन एक. परंतु यावेळी चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू.
आणि हल्लुबार पद्धतीने संपूर्ण गाव याला सुरुवात झाली, कारण गावाची मॅच आहे. काही महिला तर घरातून खुर्ची घेऊन सुद्धा आल्यात. ही खरी क्रिकेट प्रेमी आहे, ही खरी मज्जा आहे. पाहूया पुढचा मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. त्या अगोदर फार मोठं दडपण वाढलंय मोरेगाव चॅलेंजर या संघावर, भरपूर दडपण वाढलंय. आणखीन एक विकेट रनआउटच्या रूपानं बाद. मांडावा लागणार आहे. बॅटिंग अजून यायची बाकी आहे, परंतु फिल्डिंग आणि बॉलिंग आतापर्यंत 100 मार्क्स पॉवरफुल राहिले यंग स्टार फुलपाडा या संघाची. शेवटचे 2 बॉल चर्चा करतात, एक बाउंड्रीची चर्चा करतायत, मोठ्या ब्लास्टची. पाहूया काय घडतंय. समोर खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग, आणखीन एक चांगली फिल्डिंग. 20 शेवटचा बॉल. जयाकडे संधी आहे, जया उभा आहे, स्वतः कर्णधार आहे. आता तो कर्णधारच्या बॅट मधून मोठा ब्लास्ट, आलेली संधी. बॉल टू बॉल ला मॅच जाईल का, रन बॉल इक्वेशनला, त्यासाठी एक मोठा ब्लास्ट हवाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग. फलंदाज बाद. 20 झाल्यात, 21 टार्गेट सेट केलंय. पाहूया लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज कशा प्रकारे पाहायला मिळणार आहे. त्या अगोदर टॉस कडे वळणार आहोत. या LNFC नवापूर होम टर्न आणि त्यांच्या समोर थँक्यू. चला टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघाचे संगणक LNFC कॅप्टन आल्यात. संग्राम या, ओम साई मनलपाडा. टॉस करणार आहोत आपण. या विश्वनाथ आपण आपल्या सोबत हा टॉस होणार आहे. ओमसाई मनेलपाडा आणि त्यांच्या गेस होम टर्न संग्राम दादा आणि आशिष दादा. पाहूया टॉस आपण करणार आहोत, हेड आणि टेल टॉस. चला टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल, इट इज हेड. विश्वास टॉस जिंकला काय निर्णय. आम्ही बॅटिंग करू पहिले. विश्वास एक प्रश्न विचारायला आवडेल, आशिष किती दिवसाचा प्रवास होता, किती मेहनत होती या स्पर्धेसाठी. स्पर्धेबद्दल बोलायला गेलं तर ह्या गावातील प्रत्येकाने एवढी मेहनत केली की माझ्याकडे शब्द नाहीत बोलायला. गेले 15 ते 20 दिवस झाले कंटिन्यू मेहनत करत आले आणि आज ही टुर्नामेंट चालू आहे आमची. खूप साऱ्या शुभेच्छा दादा. आता प्रथम बॅटिंग करायची आहे, कशा प्रकारे पाहतो या स्पर्धेला. आता प्रथम बॉलिंग करायचे, कशा प्रकारे पाहतो या स्पर्धेला. ऍक्च्युली आम्हाला बॉलिंगच पाहिजे होती, कारण आता बघू प्लेयर पण आले सर्व. बघू आता. शेवटचा प्रश्न, आयोजनाबद्दल काय सांगशील. आयोजन तर खूप चांगलं आहे. गेल्या वर्षीच आम्ही बघत होतो, कारण आम्ही मिस केलं होतं गेल्या वर्षी, कारण होली असल्यामुळे पालखीला सर्व गावी गेले होते. तर यावर्षी आम्ही ठरवलं होतं की पहिली एंट्री इथेच करायची. खूप साऱ्या शुभेच्छा. दोघांच्या मनासारखं झालंय. आशिषला हवी होती बॅटिंग, संग्रामला हवी होती बॉलिंग. काय घडणार आहे. एका बाजूला होम टर्न आहे, दुसऱ्या बाजूला ईस्टचा मनवेल पाड्याचा संघ आहे. वेस्ट ईस्ट ची मॅच पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे. त्या अगोदर लो स्कोरिंग मॅच पाहूया. लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज होईल का, हा सुद्धा प्रश्न आहे. दाबा दाबल करते आतापर्यंत. यस, पहिला बॉल वाईड आलाय.
चला मॅच कडे वळणार आहोत. कट केलं चेंडूला आणि कट करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 2-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. ओ या प्रकारचा चेंडू पकडणं गरजेचं आहे. काय जबरदस्त चेंडू, पाठीमागे आकाशकडून झाली चुकी, आकाशच्या हातामध्ये चेंडू आला नाही आणि 22च्या रूपानं धावसंख्या धावपल करते येते. ओ यावली चेंडू निघून जातोय सिंगल साठी. पुढचा बॉल, यावली हलक्या हाताने सन्मान दिला, वेगाने आल्यात. रनिंग बिटवीन द विकेट, त्याहून क्विक. सिंगल कंप्लीट. चेंडूचा खेळ झाला 4, दाबा दाबलकर 6-0. हो यावली खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल, लेग कटर, सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाले. 7-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. मोरेगाव चॅलेंजर संघ फार मोठ्या अडचणीमध्ये आहे आणि काय जबरदस्त पलटवार, पॉवरफुल बॉलिंग, पॉवरफुल फिल्डिंग आणि बॅटिंग सुद्धा त्याच रीतीने पाहायला मिळते. शेवटचा बॉल. 7-0 शेवटचा बॉल. ऑन साइडला खेळत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट. 21चा करतायत पाटला, दाबा दाबल करते 8-0. मॅच मध्ये इक्वेशन 18 चेंडू 13 धाब्यांची गरज. डीजेला ऐकूया आणि लगेच बोलूया. ऑन स्क्रीन आमच्या सर्व न्यारी शक्ती, आमच्या महिला सर्व पाहायला मिळतात या मुख्य मंचावर. विश नेटवर्क या युट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा पाहत आहोत. 8-0 आहे. इकडून पलटवार. काल जय साई विरार या संघाने याच मैदानावर 20 धावा वाचवल्यात. तुमच्याकडे अजून संधी आहे. मोमेंटम तुमच्या बाजूने घेण्यासाठी एक ओव्हर पॉवरफुल करावं लागणार आहे. पाहूया, पहिला बॉल टॅप केलंय. पहिलाच बॉल डॉट बॉल. पहिला बॉल डॉट. मोरेगाव चॅलेंजरला जर या मॅच मध्ये परत यायचं असेल, जर मोमेंटम तुमच्या बाजूने घ्यायचं असेल तर एक ओव्हर ज्यामधून 2 धाबा किंवा 2 विकेट या प्रकारचं षटक मोठं करावं लागणार आहे, तरच तुम्ही मॅच मध्ये परत येतील. हो टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना आपल्याकडे भरपूर वेळ असतो त्या रनला कंप्लीट करण्यासाठी. सिंगल झाले कंप्लीट. धावा धावपल करते 9-0. आकाश फार मोठा एक्सपिरियन्स आहे, परंतु तुमचा एक्सपिरियन्स तिकडे दाखवावा लागणार आहे. पाहूया लेट्स सी काय घडतंय. हो सहज सोप्या रीतीने वन्स अगेन कट केलं चेंडूला. कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये, कारण त्या दबावाला झेलत असताना आतापर्यंत यंगस्टर फुलपाड्या संघाने जो काही खेळ केला तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. त्यांची बॅटिंग असू द्या, त्यांची बॉलिंग असू द्या, त्यांची फिल्डिंग असू द्या, पॉवरफुल राहिले. 10-0. पहिल्या 3 चेंडूचा खेळ झालाय. 10-0. पुढचा बॉल रेडी आहेत. वेळ घेतलाय. पाहूया ही वेळ कोणाच्या बाजूने जाते. ओ आणखीन एक सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट. नो डाऊट दबाव नाहीये. दबाव नाहीये त्याचं कारण तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवले नाही, त्यासाठी चर्चा झाली होती. जर तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये धावा नाही बनवल्या तर दुसऱ्या इनिंग मध्ये ज्यावेळेला तुम्ही याल त्यावेळेला तुमच्यावर दडपण वाढणार, कारण तुमच्याकडे धावा नसणार. येस, या प्रकारचे हाफ चान्सेसला फुल मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे, तरच तुम्ही मॅच मध्ये येतील. पहिला धक्का मयूर बाद गॉन. लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर.
हँकडूचे खूप चांगला उल्लेख. कारण एक नंबर आहे. मागील 2 दिवसांमध्ये ज्या प्रकारचं आयोजन केलंय खरोखरच मानावं लागणार आहे. आजचा सलग 3रा दिवस लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काटेपाडा बिग बॅश लीग 2026 ही स्पर्धा आपल्या भेटीला आले आणि सर्वांना आतुरता होती की होम टर्न LNCC यज्ञशलभे नवापूरची मॅच कधी येणार याची सर्वांना ओव्हर झाली किती बॉल टाकणार राजा आकाश इतका वेग आलाय तुला. षटक संपले दुसरं 12/1 डीजेला ऐकूया लगेच बोलूया. थँक्यू टू से 12 धाबा धापलवरती आहेत. मॅच मध्ये एक विषय सुद्धा पाहणार आहोत. 12 चेंडूने 9 धाब्यांची गरज. पाहूया आता पॉवर प्ले आहे. पॉवर प्लेला बघताना कशा प्रकारे बॉलिंग राहणार आहे, कशा प्रकारे बॅटिंग राहणार आहे. बॅटिंग खूप चांगली राहिली आतापर्यंत. या विकेटला पाहत असताना विकेटचा दबाव किती मोठा येणार आहे आणि विकेटचा दबाव येत असताना किती धाबा या षटकामध्ये येणार आहेत. यस टीमचा की फॅक्टर ट्रम्प कार्ड बॉलर जोगित पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. इकडून संधी आहे पलटवार करण्याची. पाहूया काय घडणार. पहिला बॉल पाठीमागे सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट. पहा आयुषला मानावं लागणार आहे. या प्रकारच्या मोठ्या रिक्स घेऊन सुद्धा सिंगल आणतोय. या प्रकारच्या रिक्स अटॅकिंग फिल्डिंग मध्ये सोप्या नसतात. कदाचित बॅटला बॉल नाही कनेक्ट झाला तर डॉट सुद्धा येऊ शकतो. परंतु इतक्या मोठ्या रिक्स मध्ये सिंगल आणणं सोपं नाहीये. काय जबरदस्त क्रिकेट आयुष मैदानाच्या आतमध्ये करतोय. अटॅकिंग फिल्डिंग पॉवरफुल लायले. पाहूया काय घडणार आहे. पुढचा बॉल खूप चांगला बॉल. लेग कटर आतमध्ये येणारा बॉल. ऑन साइडला खेळत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 14/1. चर्चा करतायत. वेळ घेतला जातोय. आता ही वेळ कोणाच्या बाजूने जाणार आहे. एकाच्या बाजूने जाईल. दोघांच्या बाजूने कधी वेळ जात नाही. दोघांच्या बाजूने वेळ घेतली तर मॅच मध्ये दोन्ही संघ एका वेळेस जिंकू शकत नाही. ही वेळची कहाणी आहे. पाहूया वेळ घेतलेला वेळ कोणाच्या बाजूने जातोय. पुढचा बॉल व्हॉट अ स्टायलिशिंग कट. नो डाऊट. ऑन साइडला खेळत असताना सहज सोप्या सिंगल झाले कंप्लीट. वेळ घेतात. फिल्डिंग मध्ये बदल करतायत. अटॅकिंग फिल्डिंग मध्ये 2 खेळाडूंना उभं केलंय. आता 3रा सुद्धा आलाय. पाहूया काय घडतंय. जोगित वन्स अगेन रेडी आहेत. अजून वेळ घेतला जातोय. घेतलेली वेळ कोणाच्या बाजूने जाणार आहे. पाहूया वेळ. इतकी सुद्धा वेळ घेऊ नका की तुमच्याकडे आलेला मोमेंटम निघून जाऊ शकतो. आता 2 खेळाडू चर्चा करतायत. 15/1 ही आतापर्यंत कहाणी आहे. फक्त 6 धाब्यांची गरज. पुढचा बॉल क्लीन बोल्ट. दांडेगुल प्रतिउत्तर पलटवार. घेतलेला वेळ एकाच्या बाजूने गेलाय. या ऐकूया डीजेला. विकेट आले. की फॅक्टर ट्रम्प कार्ड बॉलर जोगितने आणून दिले विकेट. नवीन फलंदाज शिवम मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मॅचची कहाणी सुद्धा आपण बघणार आहोत. आता मॅच मध्ये इक्वेशन 8 चेंडू 6 धाब्यांची गरज. पाहूया पलटवार केलाय. पुढचा बॉल वेगवान बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हातापासून जबल पासून आणि त्यानंतर फिल्डिंग पहा. वा कटआउट स्पॅनरच्या जबल पासून जात होता चेंडू. आदर्श आले. आदर्श फिल्डिंग. फटका पहा
हल्लूबार पद्धतीने ओ कदाचित नाही आले असते तर बरोबर कटआउट स्पॅनरला चेंडू टच झाला असता, 4 धाबा आल्या असत्या. बरोबर आल्यात. शेवटचा बॉल, सर्वात महत्वाचा बॉल आहे. शेवटचा बॉल, राजू ऑन स्ट्राइक. ओ वेगवान बॉल, पाठीमागे चेंडू निघून जातोय. सिंगल कंप्लीट. आता बनवायचे आहेत 4, 6 बॉल, 4 धाब्यांची गरज. डीजेल ऐकूया आणि लगेच बोलूया. टाकीव मॅच मध्ये इक्वेशन. 6 बॉल 4 धाब्यांची गरज. आणखीन एक बॉलर, ज्या गोलंदाजाने सर्वात उत्तम कामगिरी केले शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये, समीरच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. स्ट्राईक एंडला राजू. पाहूया 6 बॉल 4 धाब्यांची गरज. अटॅक इन फिल्डिंग पाहूया. 1 2 3 4 4 खेळाडूंना पुढे आणलंय. लेट्स सी. 6 बॉल 4 धाब्यांची गरज. पहिला बॉल आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल. ओ व्हॉट अ फील्ड. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. खूप चांगले फिल्डिंग. स्वतः कर्णधार चेंडू खाली आले आणि चेंडूला अडवलं होतं. सिंगल झाले कंप्लीट. पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट. आता 5 मध्ये 3. चला मॅच कडे बोलणार आहोत. मॅच आणि पहिल्या बॉलवर सिंगल. पुढचा बॉलवर रेडी आहेत. 5 बॉल 3 धाब्यांची गरज. समीर. हो हलकीशी फ्लाईट. या विनबाद. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. फार मोठा संघर्ष करावा लागलाय, फार मोठा. आता दडपण दोन्ही बाजूने आहे. दडपण. ओ लेकेटर व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉल. सुपर बॉल. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. चर्चा करतात, वेळ घेतला जातोय. आता ही वेळ कोणाच्या बाजूने जाणार आहे. वेळ मध्ये 2 गोष्टी आहेत. माणसाच्या आयुष्यात कधी वेळ थांबत नाही. क्रिकेटमध्ये काय थांबणार, हा सुद्धा प्रश्न आहे. पाहूया ही वेळ घेतलेली कोणाच्या बाजूने जाणार आहे. आता अटॅकिंग फिल्डिंग पाहूया. 1 2 3 4 4 खेळाडूंना पुढे आणलंय. 1 मिनिटांचा अवधी बाकी आहे. 4 बॉल 3 धाब्यांची गरज. 4 3. समीर समोर. शिवम. कडक स्ट्रोक. ओ खूप चांगला बॉल. जबल पास कपट कटआउट स्पॅनरच्या लेफ्टला गेला होता. राईटला गेला असता तर मॅच फिनिश. ऍक्शन रिप्ले. फटका कडक सजवला होता आणि कटआउट स्पॅनरच्या लेफ्ट साइडून गेला. राईट वरून गेला असता ना तर मॅच फिनिश सुद्धा झाली असती. आता 3 बॉल आणि 2 धाब्यांची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका. 3 चेंडू 2 धाबा. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन 1 धाव. कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये. 1 डॉट साठी तुम्ही गेले होते, त्यानंतर तुम्हाला हाफ चान्सेस फुल मध्ये कन्वर्ट करता नाही आले. हे सर्वात मोठी गोष्ट, ही दडपण वाढवणारी गोष्ट होती. आता 2 चेंडू आणि 1 धाब्यांची गरज. 21 साठी सुद्धा इतका मोठा संघर्ष करावा लागलाय. अपकमिंग यंगस्टर आहेत, अपकमिंग नवी पिढी आहे, नवीन खेळाडू आहेत. त्यांची बॅटिंग आपण पाहिली होती, खूप चांगली आहे. फिल्डिंग पाहिले, पॉवरफुल आहे. बॉलिंग त्याहून पॉवरफुल आहे.
परंतु 21 साठी इतका मोठा संघर्ष आतापर्यंत करावा लागलाय. मॅच मध्ये इक्वेशन, 2 बॉल 1 धाब्याची गरज. या आतापर्यंत मॅच मध्ये इक्वेशन आहे. दडपण वाढलंय, दगदग प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट, एखादा डॉट येईल का, ज्याची चर्चा होईल का. जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षाला घेतील का. शिवम खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केले. नॉन स्ट्रायकरला राजूचं सुद्धा कौतुक करण्यात येईल. खूप चांगली बॅटिंग. पाहूया, 2 बॉल 1 धाब्याची गरज. वेळ 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 फार घेतलाय. पाहूया, 2 बॉल 1 धाब्याची गरज. समीर रेडी आहेत. ओ यावेळी नो बॉल. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय यंग स्टार फुलपाडा या संघाने. आणि पराभव जात असताना मोरेगाव चॅलेंजर लगेच फिल्डिंग लावून घ्या. मॅन ऑफ द मॅच कडे बोलणार आहोत. लो स्कोरिंग मॅचला कोणी हाय व्होल्टेज बनवलं. येस, नो डाऊट. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर राजू. राजू आपण या.